ठीक आहे. आज आपण विजयरथ फिटनेस सेंटरच्या विद्यार्थ्यांसाठी गोळाफेकची प्रॅक्टिस घेतलेली आहे. त्यापैकी जवळपास 3 ते 4 विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ आहे. मागील 1 महिन्यापासून आपण यांची प्रॅक्टिस घेत आहे. त्यापैकी आपल्याकडे वाशिमहून आलेली आहे गीतू भोंगळ, यांचा गोळा सुद्धा आउट ऑफ आहे. त्याच्यानंतर आरती कुंदरगे यांचा गोळा सुद्धा आउट ऑफ आहे. श्रुती दिपके, त्याच्यानंतर वेस्ट आपले काय तेजस्विनी दिपके हिचा गोळा सुद्धा आउट ऑफ आहे. बाकी विद्यार्थिनीचा सध्या 12 मार्काचा गोळा जात आहे, कोणाचा 10चा. पण 100% मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या एका महिन्याभरामध्ये तुमच्या सर्वांचा गोळा हा आउट ऑफ झालेला असेल, अशी आम्ही तुमची प्रॅक्टिस घेऊ. तर गीतू, तुला काय वाटतं विजयरथ अकॅडमी बद्दल? तेवढे 2 शब्द तुझ्या मनात जे ते सांग. तू आल्यानंतर तुला बरं वाटलं का इथं? पहिले तर मी आल्यानंतर म्हणजे माझं तितकं काही ग्राउंड नव्हतं, पण इथं आल्यापासून माझं ग्राउंड आणि गोळा दोन्ही पण सुधारलं. आणि लेखीच्या बाबतीत आणि सुद्धा लेखी पण चांगली असते इथं, चांगले घेतात सर. आता आपण आरती कुंदरगेचे बाईट घेऊया. तुझं लेखी आणि ग्राउंड दोन्ही सांग, तुला काय वाटतं, इम्प्रूव्हमेंट झाली का? लेखीचं मला आधी काही जमत नव्हतं, म्हणजे याबद्दल मला काही कल्पना नव्हती लेखीच्या बाबतीमध्ये. तर मी पहिल्यांदा सरांकडे आले. मी पहिल्यांदा ॲडमिशन केलं सरांकडे. सरला म्हणलं, सर मला काय जमत नाही तेवढं काही, म्हणजे काहीच त्याच्याबद्दल मला काही एक्सपिरियन्सच पण नव्हता लेखीत, म्हणजे काय येते काय नाही, कशाचा अभ्यास करावा लागते कशाचा नाही. तर मग पहिल्यांदा सरांना भेटले मी. तर सर म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, ॲडमिशन करून घेतलं. ॲडमिशन केलं मी ऑगस्ट महिन्यामध्ये, गेल्या वर्षी म्हणजे 24ला. तर तेव्हापासून आता बॅच माझी म्हणजे पूर्ण बॅच 2 तरी बॅच कंप्लीट आहेत माझ्या. तरी मला थोडं बिमार पडले, त्याच्यामुळे एखादी बॅच नाही झाली. त्याच्यानंतर पण कंटिन्यू बॅच ठेवलं मी आतापर्यंतही. माझी बॅच जॉईन आहे आणि आता लेखीमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली माझी. ज्या दिवशी मी लेखीचा पेपर दिला होता त्या दिवशी मला 45+ मार्क पडले होते. आणि आता जे पेपर देते मी ते 60+ 70+ असे मार्क पडतात. कधी कधी कमी पडतात, कधी जास्त पडतात. म्हणजे लेखीमध्ये बरीच इम्प्रूव्हमेंट आहे माझी. आणि ग्राउंडची पण, ग्राउंडची तर गोळा माझा आउट ऑफ आहे आणि रनिंग सुद्धा आहेच. जवळपास 40+ ग्राउंड आणि 70+ लेखीची तिची आजची तयारी आहे. सो देन सर्वांनी एकदा नारा द्यायचा आहे. तो नारा दे, जय हिंदचा. हा ठीक आहे, चला ठीक, कट करके फिर ले और